माझं सौभाग्य भाग 27. घरी येईपर्यंत गाडीत स्मशान शांतता होती. घर आल्यावरही आशू नीलला त्याच्या रूममध्ये नेत होता. नीलची अवस्था पाहून मधुराचे डोळे पार भरून आले होते. ज्या नीलने तिची सगळ्यात जास्त काळजी घेतली त्यालाच तिने दुखावलं होतं बहुधा. ती कधीही रडेल असंच वाटत होतं. विक्रांतला तिची अवस्था समजत होती म्हणून त्याचा राग बाजूला ठेवून तो तिला बेडरूममध्ये नेत होता. मधुरा थांब, नील म्हटला. त्याच्या आवाजातच इतका राग होता की तिने इतका वेळ दाबून ठेवलेल्या अश्रूंना धार लागली. विक्रांत समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण सगळं निष्फळ. नको ना रडूस बच्चा. मी काही नाही केलं विक्रांत. मी कुठे म्हटलं तू काही केलंस? जे झालं ते चुकून झालं, तुला काही माहित नाही ना म्हणून. सॉरी, मी तुम्हाला आणि नीलदाला दुखावलं. बच्चा तू रडू नकोस प्लीज. प्लीज ना मधुरा. प्लीज विक्रांत, सांगा ना नीलदाला मी काहीच नाही केलं. सॉरी, मला खरंच नाही माहिती ते का चिडलेत. हो मी सांगतो, तू आधी रडणं थांबव. मधुरा मला तुझ्याशी बोलायचंय. नील तू आता शुद्धीत नाहीयेस आणि ती खूप घाबरली. आपण उद्या बोलू, आशू म्हटला. नाही मला आत्ताच बोलायचंय. मधु तुला तुझ्या नीलदावर विश्वास नाहीये का? ती अजूनच घाबरून विक्रांतला बिलगली होती. तिला तसं पाहून विक्रांतच्या जीवाचं पाणी पाणी होत होतं. नील लिसन, आपण उद्या सांगूयात तिला सगळं, आत्ता नको. अरे तुला घाबरतीये ती. विक्रांत म्हटला. मधुरा तुला तुझ्या नीलदा सोबत बोलायचंय की नाही मला शेवटचं सांग. नील जोरात ओरडून म्हटला. तशी ती अजूनच घाबरून गेली. तिच्या पूर्ण अंगाला घाम फुटला होता. आशू समजवायला गेला तर त्याच्या स्पर्शाने ती दचकून गेली. यांच्या आवाजाने आई बाबा जागे होतील म्हणून आशूने सिच्युएशन सांभाळत कसं बसं नीलला रूममध्ये ढकललं. मधुरा अजूनही स्तब्ध होती. विक्रांत पटकन त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला तिला. रूममध्ये आल्यावर पण ती अखंड रडत होती. तो तिला समजवायचा पूर्ण प्रयत्न करत होता पण काही कारण माहीत नसताना तिला यांच्या रागाचा सामना करावा लागला होता. चेंज न करता रडत रडत ती तशीच विक्रांतला बिलगून झोपी गेली. झोपेतही मी काही केलं नाही हेच ती म्हणत होती. विक्रांतलाही त्याची चूक उमगली होती. तिच्यावर रागवायला नव्हतं पाहिजे पण आता उशीर झाला होता. रात्री 2-3 वेळा ती दचकून उठली होती. तिचं डोकंही भयंकर दुखत होतं. आशूनी येऊन चेक केलं तर बीपी लो झालं होतं रडून. त्याने डोकेदुखीचं मेडिसिन दिलं तशी ती परत झोपी गेली. विक्रांतनी मात्र अख्खी रात्र जागून काढली. तिचं डोकं दाबत तो तिथेच बसून राहिला. तिच्या त्या परिस्थितीला तोच जबाबदार होता. आपला राग बाजूला ठेवून तिला आणि नीलला त्यांनी नीट हँडल करायला पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी सगळे उठले पण मधुरा अजून उठली नव्हती म्हणून आई बडबड करत होत्या. 8 वाजले तरी अजून कशी झोपलीये? काय ते पार्ट्या करायला जातात. त्यांना आधीच उशीर झाला होता. विक्रांतने थोडी बाजू सावरून घेतली पण त्याचा काही खास उपयोग झाला नाही. तिच्यावर तणतणत त्या शाळेत टिफिन शिवायच निघून गेल्या. बाबाही त्यांच्या वॉकिंगला निघून गेले. आईच्या आवाजाने नील उठून खाली आला. मधुरा चहा आण, खूप डोकं दुखतंय यार. ती उठली नाहीये का? काय झालं? बरं नाहीये का तिला? थांब मी चेक करतो. रोज तर 6लाच उठते. थांब नील, हे तू विचारतोयस? वा, काल जे वागलास ते योग्य होतं का? अजून तिला काय झालं हे वरून विचारतोयस? विकी, अरे नील तुला शुद्ध होती का? काल तू कसा बोलत होतास तिच्याशी? मी काय केलं मधुराला? विकी बोल ना. मला खरंच शुद्ध नव्हती. ती पोरगी आली की माझं डोकंच आऊट होतं यार. हो ना, म्हणून त्याचा राग तू मधुरावर काढणार होतास. तू शी, अरे किती घाबरली होती ती रात्री. रात्रभर रडत होती माहितीये. नील, काल रात्री जर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर तो आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये असता. सॉरी बट जे झालं ते खूप चुकीचं होतं. विकी खरंच सॉरी. तू तिला बोला, मी स्वतः तिची माफी मागतो. नील मी सांगेन तिला सगळं, तू प्लीज स्वतःला सांभाळ. विकी प्लीज, मी समजावेन ना तिला. ती तिच्या नीलदाकडून समजून घेईल सगळं, मला गॅरंटी आहे. नील समजून तर घेईल ती पण ती एवढी रिस्पेक्ट देईल का तुला? तेवढा विश्वास ठेवेल तुझ्यावर? तू नशेत होतास आणि तिला कितीतरी मोठ्याने बोलत होतास. तुझ्या अशा वागण्याचा काय परिणाम होऊ शकतो माहितीये ना? तिच्या काउन्सिलिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की तिच्यावर जास्त आवाज चढवून बोलू नका.
ती परत डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. काउन्सिलिंग? कोणाची? आणि मधुरा कुठे? आशू म्हटला. ते जाऊ दे, याला सांग काय झालंय ते. मी आलो मधुराला बघून. तो जाईपर्यंत मधुरा उठून आवरून आली होती. नीलला बघून ती घाबरून परत किचनमध्ये गेली. बघितलंस नील, काय केलंस ते तू? रोज नीलदा नीलदा करणारी तुला घाबरून गेली. विकी, एक लास्ट चान्स, तिला बोलाव ना, मी तिला सगळं सांगतो. ठीक आहे, मी बोलावतो. विक्रांत तिला बोलवायला जातो. अहो, मी आईंचा टिफिन बनवते, बाबा येतील देऊन. हे घ्या तुम्ही चहा. आशूला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल ना? बच्चा, तू ठीक आहेस ना? बघ माझ्याकडे. बच्चा प्लीज ना, मला आधीच उशीर झालाय. ठीक आहे. बाबांजवळ टिफिन देऊन ती तिची कामं करत होती. विक्रांतने थोडा समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला नीलच्या समोर आणलं. मधुरा, तू तुझ्या नीलदाकडे पाहणार नाहीयेस का? ती अजूनही मान खाली घालून होती. डोळे परत भरले होते. आय एम सॉरी नीलदा, मला माहित नाही तुम्ही नेमके माझ्यावर का रागावलाय, पण मला कधीच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मधुरा, तुझी चूक नाहीये यात. जे झालं तो माझा भूतकाळ होता, आणि ती जी मुलगी होती ना, ती याला कारणीभूत आहे. आम्ही आजवर बऱ्याच गोष्टी तुझ्यापासून लपवल्या होत्या. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे माझं लग्न. तुला खूपदा वाटायचं ना मी लग्न का नाही केलं. आईच्या दबावामुळे तू गप्प बसतेस. मधुरा, माझं आणि जान्हवीचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. हे ऐकल्यावर तिने चमकून वर पाहिलं. विक्रांत अजूनही तिला जवळ घेऊनच होता. हो, खूप प्रेम करायचो तिच्यावर मी. कॉलेजपासून ते प्रॅक्टिसपर्यंत सगळीकडे सोबतच. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करवत नव्हती. वेडावणारं वय, त्यात जोडीदाराची साथ, सगळ्या लिमिट्स आम्ही केव्हाच ओलांडल्या होत्या. कुठेही जायचं म्हणलं तरी ती आणि मीच. घरच्यांची, समाजाची कोणाचीच पर्वा नव्हती मला. घरी आईबाबांना भेटायला आली होती ती. त्यांनाही आवडली. मग काय, विषयच संपला. मला लग्नाचे वेध लागले होते. तिला कधी स्वतःचं बनवून घरी आणतो असं झालं होतं मला. जॉबमध्ये सेटल नव्हतो, सॅलरी पण काही खास नव्हती. म्हणजे तिच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी नव्हती, पण तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचो आणि त्यासाठी वाटेल तेवढी मेहनत करत होतो मी. पण नौखा होतो, अजून बरंच शिकावं लागणार होतं. सेटल व्हायला वेळ लागणार होता. तिची साथ असेल तर दगडातूनही पाणी काढायला तयार होतो मी. तरी हिम्मत करून तिला लग्नाचं विचारलं. तीही हो म्हणाली. घरी आईबाबाही तयार झाले. कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं. तिला विचारलं तुझ्या घरचे, तर तिने सांगितलं की ते तयार नाहीयेत, कारण तू सेटल नाहीयेस. पण तिची तयारी होती. आपल्या आईबाबांना खूप समजावलं मी. तेही तिच्या आईवडिलांचा नकार आहे म्हटल्यावर नकोच म्हणत होते. पण कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतोच ग मी. फक्त ती आणि मी हेच मला दिसत होतं. जसजशी तारीख जवळ येऊ लागली, मनाची धाकधूक वाढत होती. शेवटी तो दिवस आला जिथे मी मॅरेज रजिस्टरच्या ऑफिसमध्ये तिची वाट पाहत होतो. ठरलेला वेळ कधीच निघून गेला होता. ती नाही आली. कोर्ट बंद झालं तरी नाही आली ती. तिला काही झालं तर नसेल ना या भीतीने तिच्या घरी गेलो मी. तर समजलं की तिने आजच घरच्या घरी साध्या पद्धतीने लग्न केलं एका फॉरेनर सोबत. खूप रिच होता तो. वयाने मोठा असेल पण प्रॉपर्टी अमाप. त्याला देखणी बायको हवी होती म्हणून त्याने हिला पसंत केलं. खूप विचारलं तिला की तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली का लग्नाला, सांग मला. तर ती म्हणाली की नाही, हे लग्न मी माझ्या मनाने करते. तिच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मी पूर्ण करण्याच्या लायकीचाच नव्हतो. माझ्याकडून तिला पाहिजे ते शारीरिक सुख मिळालं, पण भौतिक सुख मिळत नव्हतं. म्हणून पैशासाठी ती मला सोडून गेली. त्यानंतर कधीही दारूच्या वासालाही न जाणारा मी रोज दारू पिऊ लागलो. ते आजपर्यंत पितोय. सिगरेटही पितो. घरच्यांपासून अलिप्त राहायला लागलो. काय तोंड दाखवणार त्यांना. त्यांनीही मला काही प्रश्न नाही विचारले आणि माझ्याकडेही काही उत्तर नव्हतं. 1 वर्ष काहीच नाही केलं मी. फक्त मी आणि दारू. बाबांची ती हालत. विक्रांत नुकताच कामाला लागला होता. त्याची नॅशनल सिलेक्शन मॅच होती, पण मी पिऊन एका ठिकाणी पडलो होतो. त्यामुळे माझ्यासाठी तो आला आणि त्याचं सिलेक्शन हुकलं. त्यानंतर तोही त्या रस्त्याला गेला नाही. माझ्या या आशा वागण्याचा एकदा बाबांना खूप त्रास झाला.
मी तर कामाला नव्हतो. विक्रांत नवीन, त्याच्याकडे कुठून एवढे पैसे येणार? आईच्या पैशातच घर चालायचं. शेवटी ऑपरेशनच्या पैशासाठी विक्रांत स्ट्रीट फाईट खेळला. खूप लागलं होतं त्याला चेहऱ्यावर, छातीला, बरगड्यांना, हाताला. पण तो काहीच नाही बोलला. गप्पपणे सगळं सहन केलं. बाबांचं ऑपरेशन झालं, सगळं ठीक झालं. तेव्हा कुठे माझं तुटणारं घर बघून मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. होते नव्हते तेवढे सगळे पैसे मी दारू आणि सिगरेटमध्ये उडवले होते. विक्रांत, आशू आणि घरच्यांमुळे मी परत प्रॅक्टिस सुरू केली. आणि आज हा असा तुझ्यासमोर उभा आहे. ती गेली त्याचं दुःख नव्हतं, पण तिने असा माझ्या प्रेमाचा अपमान नव्हता करायला पाहिजे. आता ती परत येऊ पाहतीये, कारण तिचा आणि तिच्या नवऱ्याचा डिवोर्स झालाय. पैशाने आयुष्य काढता येत नाही ना, म्हणून तिला माझ्या आयुष्यात परत यायचंय. नवीन कोणतं अजून नातं बनवण्यापेक्षा जुनंच नातं बरं, यासाठी तू तिला माझ्या समोर घेऊन आलीस आणि जुन्या कडू आठवणी पुन्हा एकदा माझ्या समोर आल्या. म्हणून मी असा रिॲक्ट झालो. मला माफ कर. मी तुला दुखावण्याचा विचारही नाही करू शकत मधुरा. जे झालं ते वाईट होतं आणि तू मला लवकर माफ करावंस ही अपेक्षा चुकीची आहे माझी. पण हा तुझा नीलदा जसा पहिला होता तसाच आजही. प्लीज, आय एम रिअली सॉरी. त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले. मधुरा तर अजूनही रडत होती. सॉरी नीलदा, मला हे आधीच माहीत असतं तर तिला कधीच तुमच्या समोर येऊ दिलं नसतं आणि तिथेच तिच्या कानाखाली पण वाजवली असती. तिची हिंमत कशी झाली माझ्या नीलदाला सोडून जायची? मधुराचं बोलणं ऐकून वातावरण जरा नॉर्मल झालं. इट्स ओके मधुरा, पण कालच्यासाठी खूप खूप सॉरी. तुझ्या नीलदाला एकदा माफ कर. करेल, पण एक अट आहे. कोणती? तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. नीलदा, कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आयुष्य थांबत नाही. ती तुम्हाला डिझर्व करत नव्हती म्हणून तर तिने पैसे पाहिले, प्रेम नाही. ती जर पुढे गेली तुम्हाला सोडून, तर मग अजून तुम्ही का तिथेच थांबलाय? तुम्हालाही पुढे जाण्याचा, पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण ते तुम्ही मान्य करत नाही. हा, बरोबर आहे, पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण हा, त्याच्या चांगल्या आठवणी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवाव्या आणि पुढे जावं. माझी ही अट आहे की तुम्हीही आयुष्य परत सुरू करावं. हा, लगेच उद्या लग्न करा असं नाही म्हणते मी, पण हा, जर कोणी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आहे तसं स्वीकारत असेल तर तुम्ही नाकारूही नका तिला. आणि मलाही आता घरात एकटीला बोर होतं, सो मला पण जाऊबाई हवीये ना. हे ऐकून सगळेच हसले. नील, मधुरा बरोबर बोलते. तू किती दिवस एकट्याने काढणार आहेस? लाईफमध्ये एका साथीदाराची गरज नेहमीच लागते. तू भूतकाळ विसरून जा प्लीज. परत नव्याने सुरुवात कर, आमच्यासाठी. विकी म्हटला. नील, आम्हालाही तुझी खूप गरज आहे रे, तुला नसली तरी. आणि राहिला त्या मुलीचा संबंध, तर तिचं काय करायचं ते बघूच. ती समोर आली तरी तुला फरक पडायला नको असं स्ट्रॉंग बनव स्वतःला. मदतीला आम्ही आहोतच ना रे, आशू म्हटला. मी करेन असंच. आता मधुराची अटच अशी आहे तर काय करायचं? आणि अजून एक नीलदा. काय? बोल ना. मला खूप भीती वाटते जर तुम्ही खूप ड्रिंक केलं तर. प्लीज ना, इतकी नका ना घेत जाऊ. प्रॉमिस, आता नाही घेणार जास्त. फक्त कधीतरी पार्टी, ते पण गरज असेल तरच. चला, हॉस्पिटलमध्ये जायचंय. झाला ना प्रॉब्लेम सॉल्व्ह आता? हा, आशू म्हटला. हो झाला. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. ती जरी समोर आली तरी स्वतःला फरक न पडून द्यायचा. नील म्हटला. दॅट्स लाईक माय नीलदा. दोघंही हॉस्पिटलमध्ये निघून जातात. मधुराला रात्री बरं नव्हतं म्हणून विक्कीने आज सुट्टी घेतली होती. बच्चा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. द वे यू हँडल्ड नील, इट वॉज अमेझिंग. मला कधी कधी वाटतच नाही की तू लहान आहेस, खूप मोठ्या माणसासारखं वागतेस. पण मी खूप रागावलीये तुमच्यावर. का? तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं? सॉरी, म्हणजे हे असं सगळं समोर येईल असं वाटलं नव्हतं मला. आणि खूप वर्ष झाली होती, सगळे ऑलमोस्ट विसरून गेले होते. हा, नीलच्या मनातून जाणं इतकं सोपं नव्हतं. पण सॉरी मधुरा, काल मी तुझ्यावर असं रागवायला नको होतं. कान पकडून सॉरी म्हणा. आणि हो, मला आईस्क्रीम द्यावं लागेल तरच माफ करेन. नक्की, खूप सारा आईस्क्रीम देईन. तू ठीक आहेस ना बच्चा? लक्षात ठेव, कधी कधी परिस्थिती वाईट असते, त्यामुळे समोरचा माणूस तसा रिॲक्ट होतो. त्याच्या मागे काही कारणं असतात.
पण त्यावेळी लगेच रडायचं नाही, थोडा धीर धरायचा. तू लगेच कशी रडायला सुरुवात करतेस? तुला माहितीये ना, तुला रडताना नाही पाहू शकत मी. मग मधुरा प्लीज, तू थोडीशी स्ट्रॉंग हो ना. मी असेन तुझ्यासोबत नेहमी, आणि यापुढे रिॲक्ट होताना मीही 10 वेळा विचार करेन. मी ट्राय करेन. आय लव्ह यू विक्रांत. आय लव्ह यू टू बच्चा. बरं, आता तू रडलीस आणि तुझ्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही, त्याबद्दल तुला कंपेन्सेट तर करावं लागेल. कसलं? हां बघ, म्हणजे तुला द्यायचं असेल किंवा नसेल तरी मी घेणार आहे. ती त्याच्याकडे पाहत होती आणि त्याने हलकेच तिला जवळ घेऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले. कॉन्फरन्स कॉल. अवी, प्राजू, अभि आणि बार्बी. मधुरा त्यांना काल झालेलं सगळं सांगत होती. सगळे शॉक होऊन ऐकत होते. हॅलो, बोला की सगळे, कुठे गेले? मधुरा, हे सगळं शॉकिंग आहे ग, अवी म्हणतो. पण आता माझ्यामुळे नकळत का होईना नीलदा दुखावलाय, सो त्याला हॅप्पी करायचा मार्ग सांगा ना. त्याची फेवरेट डिश बनव. नको ग प्राजू, तसं पण ते आज मला आईसाठी करावंच लागणार आहे. त्या सकाळी खूप चिडल्यात माझ्यावर. परी, आपण माझ्या दापोलीच्या फार्म हाऊसवर जाऊयात ना. मस्त बार्बेक्यू लावू, गावरान जेवण, आपल्या गप्पांचा फड, बीचवर मस्ती. हा अभि दादा, हे मस्त आहे. खूप दिवस झाले कोणीच कुठे गेलं नाहीये. पण काय बार्बी? अभि, अरे आई देतील का मला परवानगी? बार्बी, तुझी जिंदगी ना परवानगी मागण्यातच जाणार आहे. चुप प्राजू. मी असं करते, बाबांना मस्का मारते आणि आशू आणि ह्यांना पण पटवते. विक्रांतला काय पटवायचं? तसं पण तू काही बोलावं मागावं की तो लगेच तयार असतो, कधीच नाही म्हणत नाही. हो ना अवी, म्हणून मग मी त्याच्यापासून 4 हात लांब असतो. राजूचे एक्सपेक्टेशन्स लगेच वाढतात रे, अभि म्हणतो. हा हा हा, आय हेट यू अभि, प्राजू म्हणते. मी पण आहे हा कॉलमध्ये. अभि, प्राजू, लक्षात असू द्यात. सूट दिली म्हणजे तुम्ही तर बुलेट ट्रेन सारखे पळता, अवी म्हटला. हो ना, बरोबर आहे अवी. सॉरी साले साहेब, अभि माफी मागत म्हणतो. ठीक आहे, मी बोलते मग. या फ्रायडेला जाऊयात, मस्त 3 दिवस धमाल करूया. ओके, डन, बाय. बाय एव्हरीवन. मधुराने सगळं जेवण आईच्या आवडीचं बनवलं होतं, त्यामुळे त्यांचा राग थोडा का होईना कमी झाला होता. रात्री बेडरूममध्ये विक्रांतला मस्का मारायचं काम चालू होतं. तो लॅपटॉपवर काम करत होता आणि हिचे फुल प्रयत्न चालू होते. अहो, बोल ना बच्चा. मी काय म्हणत होते, काल जे झालं त्यात नीलदा म्हणले की तुम्ही खूप मोठी फाईट खेळलात. मला तेव्हा खूप भारीवालं फिलिंग येत होतं. म्हणजे मला उगाच वाटायचं की तुम्हाला. मला काय? म्हणजे तुम्हाला घरच्या जबाबदारीची जाणीव आहे की नाही. सॉरी, म्हणजे असं वाटलं तर काय करणार ना मी. पण तुम्ही सॉलिड आहात. तो तिच्याकडेच पाहत होता. विक्रांत, कधी वेळ आली तर तुम्ही माझ्यासाठी पण मॅच खेळाल? मधुरा, तुझ्या डोक्यात काय चालू असतं तुलाच माहिती. अहो, म्हणजे टीव्ही सिरियलमध्ये नाही का दाखवत, हिरो हिरोईनसाठी जान की बाजी वगैरे लावतो, तो अक्षय कुमार तर. कळलं. बस, संदर्भासहित स्पष्टीकरण नको आता. खेळ, टेन्शन घेऊ नकोस. पुढे बोल आता. काय बोलू? ज्याच्यासाठी तू मला इतका मस्का मारतीयस. मी कुठे मस्का मारतीये? तुमचं उगाच काहीतरीच असतं. हो का? मी वकील आहे हे विसरलीस का? सॉरी, ती जीभ चावत म्हणते. तसा त्याने लॅपटॉप बाजूला ठेवून तिला जवळ घेतलं. आता बोल, काय पाहिजे? आणि या तुझ्या छोट्याशा मेंदूमध्ये आता काय प्लॅन आहे? तुम्ही रागावणार नाही ना? नाही. आम्ही म्हणजे मी, प्राजू, अभि आणि अविने प्लॅन बनवलाय नीलदाचा मूड फ्रेश करण्यासाठी. दापोलीला अभिचं फार्म हाऊस आहे, तिथे या फ्रायडेला जायचं का? आम्ही पूर्ण तयारी करतो, फक्त तुम्ही घरी मॅनेज करा, म्हणजे आई, बाबा आणि मावशी. असं होय, म्हणजे आई समोर मी परवानगी मागावी असं तुला वाटतंय? हो, प्लीज ना. नको मधुरा, मला नाही वाटत ती परवानगी दे. तो उगाच तिची मजा घेत होता. असं कसं? तुम्ही नेहमी घेता ना परवानगी. यावेळी माझ्यासाठी खा ना आईचं थोडं बोलणं, प्लीज. बर, मग मला काय मिळेल? काय पाहिजे? तू. काहीही काय. बघा, फेअर डील आहे. आधी परवानगी घ्या, मग बघू.
नाही, आधी काहीतरी द्यावं लागेल. नाही, आधी पावती द्या, मग बघू. तू ना आजकाल खूप आगाऊ झालीस. वकिलाची बायको आहे, कागदपत्रे असल्याशिवाय भरोसा ठेवत नाही. बरं वकिलीण बाई, झोपा आता, खूप रात्र झाली. पण तुम्ही घ्याल ना परवानगी नक्की? घेतो बच्चा. तू काही मागितलं आणि मी दिलं नाही असं होणार आहे का? थँक्स विक्रांत, आय लव्ह यू सो मच. ओह, आय लव्ह यू टू.